आम्ही जे नगरचे रस्त्याचे कामं झालेले होते, पालकमंत्र्यांनी आणि खासदारांनी, मागील खासदार सुजय विखे यांनी सुचवलेले कामं होते, डीपीडीसीच्या निधी अंतर्गत होते, की जे नगरमध्ये 10-20 कोटीचे कामं टाकले होते त्यांनी. त्यातली बरेचसे कामं अशीच घाईघाईत उरकण्यात आली, पण ते रस्ते मागील पावसाळ्यात पूर्णपणे उखडून गेले आणि त्याच्यावर कोणतीही लायबिलिटी महापालिकेने ठेवली नाही, ठेकेदारांवर, अधिकाऱ्यांवर. त्या संदर्भात आपण SP साहेबांकडे तक्रार केली होती, तर ते 50 लाखाच्या पुढे असल्यामुळे ती तक्रार आर्थिक गुन्हे शाखेकडे वर्ग करण्यात आली आणि आर्थिक गुन्हे शाखेने आता संपूर्ण चौकशी आणती ते महापालिकेकडे वर्ग केली आणि अहवाल मागवलाय की ते रस्त्यांचे कामाचं काय झालं, काही कॉन्क्रिटीकरण होते, काही डांबरीकरण होते. तर त्या संदर्भात आपण ते संपूर्ण तक्रार दिली ती आता शेवटच्या टप्प्यात आहे आणि आर्थिक गुन्हे शाखेने फौजदारी संरक्षणाच्या गुन्ह्याची त्याच्यात दखल घेतलेली आहे. तरी आपल्याला आता थोड्या दिवसात त्याच्यावर कारवाई झालेली दिसेल. तर आता आयुक्त साहेबांना आज नोटीस गेलेली आहे आर्थिक गुन्हे शाखेची, तरी याच्यावर कारवाई होईल अशी अपेक्षा आपण धरतो. बातम्यांसाठी नवा मराठा YouTube चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करा.